मित्रांनो नमस्कार. नवरात्रीचा उत्सव चालू आहे. दसऱ्याच्या अगदी उंबरठ्यावरती आपण आहे आणि म्हणून याविषयीच काहीतरी तुमच्याशी बोलावं अशी प्रेरणा झाली म्हणून हा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत ही नवरात्र असू दे किंवा दसरा असू दे याविषयी कथेच्या स्वरूपामध्येच ऐकत आलेलो आहे. रामायण असू दे किंवा अन्य काहीही असू दे, आपल्यापर्यंत ते कथेच्या स्वरूपातच पोचलेलं आहे आणि आपण त्या कथेमध्येच रममाण झालेलो आहे. आपण त्या कथेचा आधार घेऊनच उत्सव करतोय. पण मित्रांनो, ज्यांनी आपल्या ऋषीमुनींनी ही कथा लिहिली, ही नुसती कथा आपल्यापर्यंत मांडण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. त्या कथेमध्ये एक संदेश होता आणि तो संदेश महत्वाचा होता. पण मला वाटते काळाच्या ओघामध्ये तो संदेश कुठेतरी पुसला गेला आणि राहिला फक्त उत्सव. मी 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की राम म्हणजे काय, सीता म्हणजे काय आणि रावणाचा वध करणं म्हणजे काय, हे सगळं मी एक्सप्लेन केलं होतं. थोडंसं आणखीन रिकॅपिच्युलेट करतो की राम हे आपलं आत्मतत्व आहे, सीता हे आपल्यातलंच व्यक्त स्वरूप आहे. त्या आत्मतत्वातून, त्या निर्गुण निराकारामधून ज्यावेळेस नामरूप निर्माण होतं, ते नामरूप जे आहे ते सीतेचं स्वरूप आहे. पण झालंय का इथं, त्या रावणाने त्या सीतेचं म्हणजे त्या व्यक्त स्वरूपाचं अपहरण केलेलं आहे. अपहरण म्हणजे काय, थोडक्यात ताबा घेतलेला आहे आणि त्याच्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या व्यक्त स्वरूपावरती एकंदरीत बिंबल्या आहेत. तुम्हाला समजते मी काय म्हणतो? त्या रामस्वरूपातून, त्या आत्मस्वरूपातून जे व्यक्त होतंय, जे व्यक्त म्हणजे आपण व्यक्त स्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाचे आपण व्यक्ती एक व्यक्त स्वरूप आहे. पण त्या व्यक्तीला कितीतरी अपप्रवृत्ती येऊन चिकटतात आणि त्या चिकटल्यामुळे काय होतं, ती व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये इतकी अडकते की ती आपण रामस्वरूप आहे हे विसरून जाते, रामापासून त्याची ताटातूट होते. आणि मग ह्या ज्या अपप्रवृत्ती आहेत रावणाच्या स्वरूपामध्ये, रावण एक राक्षस वगैरे हे कथेतला भाग झाला. इन रियालिटी काय, ऍक्च्युअली काय, त्या अपप्रवृत्ती त्या 10 आहेत. दशानन असं म्हटलेलं आहे त्याला. त्या कुठल्या कुठल्या आहेत परत एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यातलं पहिलं आहे कामवासना आहे, मग आहे क्रोध, मग आहे लोभ, मग आहे मोह, मग आहे मद, मत्सर्य, अहंकार, ईर्ष्या, अमानवता आणि अन्याय. ही 10 अपप्रवृत्ती आहेत. या अपप्रवृत्ती ज्यावेळेस त्या व्यक्तीला चिकटतात त्यावेळेस ती व्यक्ती त्या रामतत्वापासून विभक्त होते. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा व्हिडिओ मला हेच तुमच्या समोर मांडायचं आहे की ही जी रावणाची 10 तोंड आहेत, 10 चेहरे आहेत असं आपण म्हणूया, या चेहऱ्यांपैकी रावणाचा खरा चेहरा कुठला? ही 10 वेगवेगळ्या अपप्रवृत्ती आहेत. आपण आता बघितल्या, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, हे सगळं आपण बघितलं. पण त्यातला खरा रावणाचा चेहरा कुठला आहे? कारण हे सगळेच काय त्याचे चेहरे असू शकत नाही. त्याचा एक कुठला तरी मेन चेहरा असला पाहिजे ना. तो मेन चेहरा कुठला त्याचा? तर मित्रांनो, रावणाचा प्रमुख चेहरा आहे अहंकाराचा. अहंकार म्हणून बघा ना, रावणाला डिपिक्ट करताना तो विद्वान दाखवलेला आहे,
शिवभक्त दाखवलेला आहे, पंडित आहे तो साधा सामान्य माणूस नाहीये, पण अहंकारामध्ये अडकलेला आहे. मी कोणीतरी आहे हा भाव त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, आणि हा भावच त्याला मारक आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस हा एक भाव आपल्यामध्ये निर्माण होतो, आपला ताबा घेतो, त्यावेळेस या बाकीच्या 9 अपप्रवृत्ती ज्या आहेत ना, ह्या आपोआप येऊन जोडल्या जातात आपल्याला. आपोआप, त्याला काही करावं लागत नाही. ह्याचं मूळ, ह्याचं न्यूक्लियस हा अहंकार आहे की मी कोणीतरी ग्रेट आहे, मी कोणीतरी आहे, माझ्याकडे पॉवर आहे. हा भाव जो आहे हा रावणाचा मुख्य चेहरा आहे, त्याची मुख्य अपप्रवृत्ती आहे. आणि म्हणून ज्या वेळेस अध्यात्मामध्ये देखील, ज्या वेळेस इदम न मम, मी हा नाही आहे, मी हे शरीर नाही आहे, मी हे मन नाही आहे, मी ही बुद्धी नाही आहे, मी हा अहंकार नाही आहे, तर मी आत्मस्वरूप शुद्ध चैतन्य आहे, ह्याची जाणीव ज्याला होते, तो त्याचा जो जीव आहे तो शिवाला भेटतो, त्याच्यातलं रामतत्व जागृत होतं. सो मित्रांनो, दसऱ्याचा मेन पर्पज हा आहे की आपल्यातला प्रामुख्याने हा अहंकार जो आहे, हा अहंकार मिटला पाहिजे. कारण हा अहंकार बाकीच्या अपप्रवृत्तींना घेऊन येतो आणि आपल्याला एवढं मोठं बनवतो, मोठं म्हणजे त्या अर्थानं मोठं नाही, एवढं मोठं बनवतो, दूषित बनवतो रादर, की आपल्यातलं रामस्वरूप आपण विसरून जातो. आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी ह्या रामानं, या आत्मतत्वानं ह्या रावण तत्वावरती विजय मिळवला पाहिजे. रावणाची ती 10 तोंडं आहेत, आपण बाण मारून त्याला पेटवतो, हे सगळं प्रतिकात्मक आहे. पण खरा रावण जर तसाच राहिला आतमध्ये, तशाच अपप्रवृत्ती जोपासायला लागलो आपण, तशाच ठेवायला लागलो, तर मग कसला दसरा आपण साजरा करतोय? द पर्पज इज नॉट सर्व्ड. दसऱ्याच्या निमित्तानं आपण जागं व्हायला पाहिजे की आपल्यामध्ये देखील काही अपप्रवृत्ती असतील, त्या रावणासारख्या 10 नसतील कदाचित, पण त्या सुरू अहंकारापासून होतील. आणि म्हणून या अहंकाराला जर असा आपल्याला शमवता आला पाहिजे, त्याच्यावर जागं व्हायला पाहिजे. आपल्याला जागं व्हायला पाहिजे की आपण ती कोणतरी एक स्वतंत्र व्यक्ती नाही आहे, तर आपण हे आत्मतत्व शुद्ध चैतन्य आहे, याची जाणीव झाली पाहिजे. तरच आपण ह्या दुष्ट चक्रातून मुक्त होऊ शकू. हाच उद्देश आहे या दसऱ्याचा, हाच उद्देश आहे हे समजून घेण्याचा. आणि आपल्यातल्या अपप्रवृत्ती ज्या काय असतील, आपल्या आपण विचार करायचा आहे की काय आहेत माझ्यामध्ये, असे कोणते दोष आहेत जे मला काढले पाहिजेत, आणि त्याची सुरुवात करायची आहे, तरच आपल्यातला रावण मरेल. आता महत्वाचा प्रश्न आहे जो अनेकांच्या मनामध्ये येत असेल की हे सगळं ठीक आहे, ऐकायला सोपं वाटतं, ऐकायला छानही वाटतं कदाचित, पण ह्या रावणाला मारायचा कसा, ह्याच्यापासून विभक्त व्हायचं कसं, ह्याला शमवायचा कसा, हे दोष जे आहेत ज्यांनी माझा ताबा घेतलेला आहे, ह्यांच्यापासून मुक्त कसं व्हायचं? मित्रांनो, माझं भाग्य आहे की हे मला ह्या जन्मामध्ये समजलं. आणि नुसतं मलाच समजलं नाही, तर गेल्या 30 वर्षांमध्ये हे अनेकांपर्यंत मी पोचवत आलेलो आहे की तुमच्यातला रावण मारा. दसऱ्याच्या दिवशी मी पुढचा व्हिडिओ करणार आहे, ज्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आपल्यातला ही जी 10 अपप्रवृत्त्या आहेत, यांच्यावरती मात कसा करायचा, यांच्यावरती विजय कसा मिळवायचा. तुम्हाला जर या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर अवश्य तोही व्हिडिओ बघा. आणि जर मी काय म्हणतोय ह्यातून जरा जरी काही बोध झाला असेल तर हे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही कळू दे की या सगळे सण आपण जे साजरे करतो त्याचा गर्भित अर्थ काय आहे, त्याचा संदेश काय आहे. नमस्कार.